नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. युद्धाचं सावट असताना पंतप्रधान मोदी इस्रायलला गेले आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला, तो तुम्हा बऱ्याच लोकांना आवडला. अ, त्याबद्दल तुमचे आभार मानते. काही जणांनी मला लिहूनही कळवलं. ही जी भेट झाली, ती भेट म्हणजे 3 वेळा नेतान्याहू यांचं भारतामधलं आगमन लांबणीवर पडलं आणि त्यानंतर खुद्द मोदीच तिथे गेले. त्यांची जी पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंट समोर त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये एक प्रकारचं संतुलन राखलं. मध्य पूर्वेमधल्या एका महत्त्वाच्या मित्र देशामध्ये जाऊन सुद्धा मोदींनी त्यांच्याशी वैरभाव असलेल्या पॅलेस्टाईनचा जो उल्लेख समभावाने केला, तो खरोखर बघण्यासारखा होता. खरं सांगायचं झालं तर परिस्थिती कशी आहे बघा. मध्य पूर्वेमध्ये जेव्हा चीन पाऊल टाकायला बघत होता, तिथे शिरकाव करायला बघत होता, तेव्हा चीनच्या प्रवेशामुळे अनेक लोक डिस्टर्ब होत होते. अनेक लोक म्हणजे अनेक देश डिस्टर्ब होत होते. म्हणजे एखाद्या सोबत जर का चीनची दोस्ती वाढत असेल, तर बाजूचे सगळे देश सावध होत होते. भारताबाबत असा नाराजीचा सूर तुम्हाला संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये फारसा दिसणार नाही. किंबहुना सर्व जे देश आहेत, त्या सगळ्यांना भारत हवा-हवासा आहे आणि ही परिस्थिती कशी काय निर्माण केली मोदींनी, हे खरोखर त्यांच्यासारखा बहुरूपिया म्हणतात, तोच जाणे. ह्या भेटीचं प्रयोजन काय होतं, हा मनामध्ये आपल्या प्रश्न होता. मी जेव्हा 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला, तेव्हा माझ्याही मनामध्ये की नेमकं असं काय घडलं, की एवढं मोठं युद्धाचं सावट असताना मोदी तिथे धावत गेले. तेव्हा जी सूत्रानुसार ते ज्या बातम्या येतायत त्या सगळ्या सोडून द्या. म्हणजे काय शस्त्रास्त्र संधी असेल, आर्थिक सहकार्य असेल. आता तर म्हणतायत इस्रायल-भारत ट्रेड डील सुद्धा होणार आहे. ट्रेड डील सुद्धा होऊ शकतं. कारण साधारणपणे ट्रेंड तसाच चाललेला आहे. पण ह्याच्या पलीकडचं राजकारण काय घडतंय ह्याच्यामध्ये खरा म्हणजे लोकांना रस आहे आणि जो सहसा सांगितला जात नाही. जितक्या घाई-घाईमध्ये मोदी तिथे गेले, त्या अर्थी माझ्या मते आज जर का तुम्ही मध्य पूर्वेमधला ज्वलंत प्रश्न कुठला असेल, तर तो अमेरिका धमक्या देत आहे इराणवर हल्ला करण्याचा, हाच सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे. गाझाचा प्रश्न सुद्धा ज्वलंत आहे, पण तो हातघाईला आलेला नाहीये. निदान आजच्या घडीला तरी गाझा जो आहे तो बऱ्यापैकी सेटल्ड आहे. तिथे काय करायचं, कसं करायचं ह्याच्यावरती मल्लीनाथी होऊ शकते. सर्व बाजू आहेत आपापली, जो पक्ष आहे तो मांडू शकतात, मुद्दे मांडू शकतात. इराणबाबत तसं नाहीये. इराणबाबत अनेक गोष्टी संदिग्ध आहेत, धुक्यामध्ये हरवलेल्या आहेत आणि अशा वेळेला काय संदेश घेऊन मोदी नेतान्याहूंना भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर का बघाल हा इराण, 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 इराण ह्या ज्या आपण चिपळ्या वाजवलेल्या बघतोय, त्या सगळ्याचं मूळ कशामध्ये आहे ह्याचा थोडा विचार करा. की इराणचा अणु कार्यक्रम असावा ह्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय आणि तो आक्षेप खास करून इस्रायलकडून घेतला जातो. तेवढा कदाचित अमेरिकेचा सुद्धा नसेल, पण इस्रायल मात्र आक्षेप आणि इस्रायल सुद्धा का आक्षेप घेतंय? इस्रायल आक्षेप घेतंय कारण इराण वारंवार जाहीर करतं, की आम्ही अण्वस्त्र वापरून इस्रायलला नष्ट करू म्हणून. आणि ह्या धमक्या ज्या दिल्या जातायत त्याच्यामुळे व्यथित असलेला इस्रायल त्यांच्या अस्तित्वाचा खरोखरच प्रश्न आहे. इतकासा छोटा चिमुकला देश आहे, त्याच्यावरती जर का अण्वस्त्र जाऊन आदळली, तर त्या प्रजेची काय अवस्था होईल कल्पना करू शकतो आपण. तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही आक्षेप घेण्यासारखा नाहीये. म्हणजे त्यांना जर का अस्वस्थ वाटलं, असुरक्षित वाटलं, तर ते खरं आहे. इराणने अशा धमक्या द्यायला नकोय. तुमचा कार्यक्रम जर का सिव्हिल कार्यक्रम आहे, नागरी अणु कार्यक्रम तुमचा असेल, तर तुम्हाला या धमक्या देण्याचं कारण काय आहे? तुमच्या हातामध्ये बॉम्ब नाही असं तुम्ही जर का सांगत असाल, तर आम्ही इस्रायलवरती हल्ला करू, ह्या धमक्या का दिल्या जात आहेत? ह्याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की इराण आणि पाकिस्तान यांची अवस्था फारशी वेगळी आहे असं दिसत नाही. पाकिस्तानमधल्या सैन्याला
आपल्या सत्तेला आव्हान निर्माण झालं असं जेव्हा जेव्हा वाटतं, तेव्हा तेव्हा ते एक बाहेरचा शत्रू निर्माण करतात. आणि त्याचं नाव अर्थातच भारत असतं पाकिस्तानच्या बाबतीत. कुठेतरी काहीतरी हल्ला करायचा, मग भारत उलटा हल्ला करेल आणि तो हल्ला केला की सगळी पाकिस्तानी जनता जी आहे ती आपल्या सैन्याच्या मागे जाऊन उभी राहते आणि त्यांचे जे काही 100 पापांचे घडे भरत आलेले असतात ते पुन्हा एकदा शून्यावरती येऊन जातात. इराणच्या बाबतीतही तसंच आहे. त्यांची जी राजवट आहे ती अशा प्रकारे ललकार्या देऊन इस्लाम खतरे में म्हटल्यासारखं इस्रायलच्या नावाने बघा इस्रायल, बघा इस्रायल, यहूद, यहूद असं करून जे आपली प्रजा जी आहे ती कट्टरपंथी आपल्या राजवटीच्या मागे उभी राहील ह्याची काळजी इराण राजवट घेते. अगदी ही आजची गोष्ट नाहीये. 79 मध्ये ज्या वेळेला तिथे क्रांती झाली आणि त्या क्रांतीमधून इराणच्या शहाला पलायन करावं लागलं आणि त्यानंतर तिथे खोमेनींची सत्ता आली, अयातुल्ला खोमेनींची सत्ता आली. त्याच्यानंतर खरं तुमचं राज्य तुम्ही चालवायचं होतं. शहा तर पळून गेलेले होते. पण ह्यांनी काय केलं, तर अमेरिकन वकिलातीमधले जे तिथे काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांना बंधक बनवलं, ओलीस बनवलं. 444 दिवस त्यांना आतमध्ये नजरकैदेत असल्यासारखी मंडळी होती आणि त्यांना सोडवायचं कसं त्याच्यासाठी एक धाडसी प्लॅन बनवायला लागला अमेरिकेला आणि तो प्लॅन यशस्वी सुद्धा झाला ती भाग वेगळा. पण 444 दिवस बघा हा आपला शत्रू आहे. म्हणजे इराणच्या शहाला अमेरिकेची मदत होती म्हणून शहा इथे टिकला, सत्ता त्याची टिकली आणि आपल्यावरती वरवंटा फिरवत होता. आणि म्हणून आता अमेरिकन वकिलात जी आहे ती आपला शत्रू आहे आणि ते शत्रू आहेत. म्हणजे सिम्बॉलिकली दाखवण्यासाठी एक शत्रू तयार केलेला होता. तोही सुरुवातीच्या काळात. अन्यथा तीही राजवट हटली असती आणि तिथे कदाचित इराणमधले कम्युनिस्ट जे आहेत ते शिरजोर होऊ शकले असते. असो हा इतिहास आहे त्यांचा. प्रत्येक वेळेला इस्लाम खतरेमेच्या घोषणा ज्या आहेत त्या कधी होतात? ज्या वेळेला सत्तेसमोर आव्हान उभं राहतं त्या वेळेला इस्लाम खतरे में ही घोषणा दिली जात असते. आणि आता सुद्धा काही वेगळं नाहीये. हे जे इस्रायलला धमक्या देण्याचं सत्र आहे ते नेमकं तेवढ्यासाठी चालवलं जातं. आणि आता जो 12 दिवसाचं जे काय युद्ध झालं असं म्हणतात अमेरिका आणि इराणच्या मध्ये अगदी काही महिन्यांपूर्वी, त्या युद्धानंतर सुद्धा पुन्हा एकदा इराणची जनता ही खामेनींच्या सत्तेच्या मागे एक दिलाने उभी राहिली असं तिथे जाऊन येणारे वार्ताहर आपल्याला सांगतायत. तेव्हा ही ट्रिक आहे आणि ही ट्रिक इराणचं राजवट जर का वापरत नसती तर इस्रायलने आक्षेप घेतला नसता. आणि इस्रायलने आक्षेप घेतला नसता तुम्ही जर का सुखानैव सुबत्तेने नांदायचं म्हटलं तर तुम्हाला या धमक्या देण्याची गरज काय आहे? ठीक आहे तुम्हाला इस्रायलचं अस्तित्व नष्ट करायचं आहे. ही भूमिका चुकीची असते. आणि म्हणून आज इराण कैचीत सापडलेला आहे. ह्या कैचीतून त्याला बाहेर काढायचं असेल तर ही भूमिका घेणारी राजवट तिथे असू शकणार नाही. तिथे काही ना काही बदल व्हावा लागेल. मी पहिल्यापासून म्हणते कुठे ना कुठेतरी रेजिम चेंज आणि तो सुद्धा खामेनींच्या स्वेच्छेनुसार जर का झाला, त्यांना जर का करता आला तर मग इराणमध्ये हल्ला होणार नाही. अन्यथा काही ना काही सिम्बॉलिक तरी हल्ले अमेरिका जरूर करेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा नेतान्याहूंना सुद्धा या सगळ्या परिस्थितीबाबत त्यांचं म्हणणं काय, भारताचं म्हणणं काय आणि इराणकडून काय मेसेजेस आलेले आहेत ह्याची देवाणघेवाण महत्वाची होती. इराणकडून मेसेज आले म्हणजे काय? मला वाटतं काही दिवसांपूर्वीच आपली काही मंडळी, ही महत्वाची मंडळी इराणमध्ये जाऊन आलेली तुम्हाला माहिती आहे. रशिया सोबत तर आपलं कायम संदेशांची देवाणघेवाण चालू असते. तेव्हा रशिया असेल, चीन असेल ह्यांच्या मध्यस्थीशिवाय म्हणजे त्यांच्या पार्टिसिपेशन शिवाय, सहभागाशिवाय इराण प्रश्न सुटणार नाही. असं मी जे सांगितलेलं होतं, त्याचा प्रतीक म्हणून तुम्ही म्हणू शकाल, की आज मोदी तिथे गेलेले आहेत आणि काही ना काही प्रकारच्या संदेशांची देवाणघेवाण आणि त्याच्यावरती विचार विनिमर्श हा जरूर झालेला दिसतो. ह्या दौऱ्यामध्ये प्रसिद्ध झालेली किंवा जाहीर करण्यात आलेली एक महत्वाची बाब अशी आहे, की ती म्हणजे षटकोनाची. एक षटकोन बनतो आहे. मला वाटतंय
आजच्या घडीला जिओ पॉलिटिक्स मध्ये कधी क्वाड बनतो, म्हणजे एक चौकोन बनतो, 4 देशांचा क्वाड बनतो. तिकडे अमेरिकेचं जे लष्करी मुख्यालय आहे त्याला पेंटॅगॉन, कारण त्यांच्या बिल्डिंगचा आकारच मुळी पंचकोनी आहे. आता एक षटकोन निर्माण येतोय, आकाराला येतोय असं दिसतं. त्याची घोषणा तर झालेली आहे आणि त्यातले 5 देश आपल्याला आता सुद्धा माहिती आहेत. कदाचित एक भारत आणि इस्रायल तर आहेतच. त्याच्यामध्ये UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात आहे. त्याच्या जोडीला आता कतर सुद्धा येणार अशी परिस्थिती आहे. म्हणजे झाले किती 4 देश झाले, ओमान आहे त्याच्यात आणि मग आणखी एक अरब देश असेल आणि त्याचं नाव आम्ही आत्ता सांगत नाही असं सांगितलं गेलंय. तेव्हा त्याच्याबद्दल मनामध्ये जरूर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असू शकतात. तो देश जर का सौदी अरेबिया असेल, तर चित्र कसं झपाट्याने बदलेल याची तुम्ही नुसती मनामध्ये उजळणी करू शकाल. आणि या बाबतीत मी परत एकदा म्हणेन, लिंडसे ग्रॅहम हे संयुक्त अरब अमिरातीत जाऊन आले आणि त्यानंतर सौदी अरेबियात जाऊन त्यांना तंबी दिली, की इथून पुढे मुस्लिम ब्रदरहुडला तुम्ही जो उघड पाठिंबा देताय, तो पाठिंबा काही खरा नाही आणि त्यामध्ये सुधारणा झालेली आम्हाला दिसली पाहिजे. तेव्हा हे सगळ्यामधून हा जो षटकोन तयार होतो आहे, तो नव्या मध्य पूर्वेचा किंवा ज्याला आता पश्चिम आशिया आपण म्हणू, त्या पश्चिम आशियाच्या सुरक्षेचा प्रश्न जर कोणी सांभाळू शकत असतील, तर हे 6 देश एकत्र येऊन तो प्रश्न जो आहे तो हाताळू शकतात आणि तसं झालं तर मग ह्याच्यामधून काय काय होऊ शकेल बघा. ह्याच्यामधून इराण हा प्रश्न कायमचा निकालात लागू शकेल. शिवाय तुर्कस्तान ज्या पद्धतीने डाव खेळतो आहे आणि एक प्रकारे हे सगळे जे डावपेच आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी व्यत्यय आणायचं काम सतत करतो आहे तुर्की, त्याला सुद्धा पायबंद बसेल. तुर्कस्तानची दिवा स्वप्न जी आहेत ऑटोमन एम्पायरची, आणि ती ऑटोमन एम्पायरची त्यांची स्वप्न मग कतारने काय करायचं, सौदी अरेबियाने काय करायचं, त्यांच्या स्वप्नांचं काय, ते चकनाचूर होऊन झाली तरी चालतील, तसं होत नाही. पण हा जो सगळा षटकोन आहे, तो षटकोन ज्या त्रिकोणावरती उभा आहे त्या त्रिकोणाचं नाव आहे इस्रायल, भारत आणि UAE. आणि म्हणून मी माझ्या हेडिंगला नाव दिलेलं आहे, एक जगा जब जमा होती नो, भारत, येहुदी आणि UAE. हे तिघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अनहोनीला होनी करून टाकतात. जे अशक्यप्राय ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत, त्या सुद्धा घडू शकतात. का घडू शकतात? कारण ही 3 माणसं एकत्र आले. ते तिघे एकत्र आहेत म्हणून उर्वरित 3 जे कोत आहेत ते त्याच्यामध्ये मिळालेले आपल्याला दिसतात. हे तिघेच जर का एकत्र नसते आणि त्यांची कमांड नसती, या सगळ्या पकड नसती या सगळ्या सिच्युएशन वरती, तर उरलेले 3 देश सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आपल्याला दिसले नसते. आणि ज्या प्रकारे UAE राजकारण केलंय सगळ्या पश्चिम आशियामध्ये, केवळ ते तिथेच थांबले नाहीयेत, तर तो जो रेड सी आहे त्याच्या दुसऱ्या एका बाजूला सौदी अरेबिया आणि यमन आहे आणि दुसऱ्या बाजूला जे देश आहेत त्याच्यात त्यांनी सोमालीलँडला मान्यता दिलेली आपण बघितली. तिथे UAEचा आहे. एरित्रियामध्ये त्यांनी काही काम करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तो जो रेड सी मधून म्हणजे सुएझ कॅनल मधून जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्या मुखावरतीच एक भक्कम असं जाळं UAE विणलेलं दिसतं आपल्याला आणि त्या जाळ्याचा परिणाम म्हणूनच तिथे एक दबदबा निर्माण झालाय. UAEच्या ह्या प्रयत्नांना इस्रायल साथ देतोय, तसाच भारत सुद्धा साथ देतोय आणि म्हणून हे 3 जे त्रिकोणाचे बिंदू आहेत ते फर्म बिंदू आहेत. चौथाही बिंदू फर्म आहे, तुम्हाला सांगते, तो ओमान आहे आणि कतार आता आता बदललेला आपल्याला दिसतो. तेव्हा एक प्रकारे हे जे नवं वातावरण तयार होतंय त्याच्यात तुर्कस्तानला जे चॅलेंज मिळालेलं आहे, मी म्हणते ते चॅलेंज जे आहे ते जो आयमेक आहे त्या आयमेकचा मार्ग ह्याच्यातून निर्वेध होऊ शकतो आणि तो निर्वेध झाला तर मग आयमेक ज्या सायप्रसला जोडला जाणार आहे त्या सायप्रसचं आणि तुर्कस्तानचं नातं काय आहे याचा विचार करा तुम्ही. तेव्हा सायप्रस जर का मजबूत होणार असेल तर परस्पर तुर्कस्तानला तिथून सुद्धा चाप बसतो. पश्चिम आशियामध्ये आता वेळ नाही, रॅडिकल इस्लामला स्थान नाही, थारा देता कामा नये. हा जो नवा विचार रुजत चाललेला आहे तो महत्वाचा आहे. कारण अशा प्रकारे तुम्ही जर का हे साप आपल्या अंगणामध्ये
सांभाळणार असाल, बाळगणार असाल, तर ते तुम्हालाच चावतील कधीतरी. हे हिलरी क्लिंटन यांचं जे वाक्य आहे, ते हळू-हळू तिथले राजकारणी जे आहेत, राज्यकर्ते आहेत, ते स्वीकारताना दिसतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की इथून पुढे जेव्हा अमेरिकेचं साम्राज्य जे आहे, ते हळू-हळू आकुंचन पावताना तुम्हाला जेव्हा दिसेल, त्यावेळेला त्यांना आजपर्यंत पश्चिम आशियामध्ये अमेरिकेची पकड जबरदस्त होती. त्यांचे तळ होते. हे सगळं आता इथून पुढे मेंटेन करणं कठीण होणार आहे, कारण पैसे संपत चाललेले आहेत. अशा वेळेला पश्चिम आशियाला अचानक जाग आलेली आहे, की आजपर्यंत आम्ही सगळं आमची सुरक्षेची व्यवस्था जी आहे, ती अमेरिकेच्या खांद्यावरती डोकं ठेवून निर्धास्त झोपलेले होतो. तसं तिथून पुढे होणार नाही. इथून पुढे आमचं आम्हाला उभं राहायचंय. आणि आमचं आम्हाला उभं राहायचं असेल, तर आम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे आणि ते मदतीचे हात भारत पुढे करू शकतो. आणि म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे चीनचा जेव्हा पश्चिम आशियात प्रवेश झाला, त्यावेळेला अस्वस्थता होती, की आपलं काय होणार याची धास्ती होती तिकडच्या देशांच्या मनात. भारत तिथे आल्याने धास्ती सोडून द्या. उलट त्यांना सुरक्षित वाटतंय. आपलासा वाटतोय भारत, हे महत्वाचं आहे. भारत काय त्यांचा प्रत्येक मुद्दा जो आहे, तो स्वीकारणार आहे अशातला भाग नाहीये. पण जे काही योग्य असेल, जितकं काही जमणार असेल, तेवढं भारत आपल्यासाठी करेल, एवढा विश्वास आपण त्यांच्यामध्ये निर्माण केलाय, ही मोठी बाब आहे म्हणून. आणि म्हणूनच हा जो षटकोन जन्माला येतोय ना, त्या षटकोनाचा मूळ बेस जो आहे, तो त्रिकोण लक्षात घ्या. मग त्याचा विस्तार षटकोनापर्यंत कसा झाला, ते तुम्हाला कळेल आणि हे मोदींच्या या दौऱ्याचं सर्वात मोठं फलित आहे, असं मी समजते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहा. धन्यवाद.